अय्या, मला आईने सांगितलेलं की पुरणाचं पाणी करायचं आणि ते मी केलंच नाहीये. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे आणि मी खूप दिवसानंतर पहिला किंवा असा व्लॉग करते. Oh my God! सो काही चुका झाल्या तर प्लीज समजून घ्या. आणि आज मी तुम्हाला माझा डे दाखवणार आहे मुंबईमध्ये आणि एक वीकेंड टाईप. One eternity later. घरी कोणीच नाही आहे, सो खूप मज्जा येणार आहे. आपण मस्त चमचमीत खायला बनवणार आहे. सो स्टे ट्यून आणि चला पुढे वळूया. लाईट जास्त आहे म्हणून मी इथे स्किन केअर आणलंय. माझी जस्ट आंघोळ झाली आहे. सो लेट्स डू इट. हे मी इमोलिन क्रीम वापरते. मी शोईंग यू. ही आहे ती क्रीम अँड खूप चांगला रिझल्ट आहे. म्हणजे मी गेले 1 मंथ वापरते आणि इतकं स्मूथ टेक्स्चर आहे. यू कॅन सी एकदम पाण्यासारखं आहे. असं वाटतं की आपण पाण्यात कसं विरघळतो, पाण्यात कसं सॉल्ट विरघळतं, सॉल्ट विरघळतं तसं टाईप मध्ये. ओके ओके, आता लावेल सनस्क्रीन. मी जरी घरी असले तरी सुद्धा मी सनस्क्रीन वापरते. ओके, सो आता सध्या मी डॉक्टर शेटची वापरते, पण युजली मी ॲक्वॉलॉजीची वापरते. एवढं घ्यायचंय. सनस्क्रीन घरी असो किंवा बाहेर असो, वी हॅव टू अप्लाय दिस मच सनस्क्रीन. आता इथे ओके, ही झाली आहे माझी सनस्क्रीन अप्लाय करून. आता आपण जाऊया किचनमध्ये. ओके, सो मी करणार आहे कटाची आमटी आणि पुरणपोळी. मी करते पुरणपोळी कारण की मला आईने पुरण दिलेलं आहे. मी सगळं सामग्री काढून ठेवते आणि मग व्हिडिओला स्टार्ट करते. कणिक भिजून घेतली आहे. माझ्यासाठी इतकी इनफ आहे. आणि सेकंडली म्हणायचं गेलं तर पुरणपोळीसाठी खूप अशी ढिल्ली कणिक लागते, विच इज गुड आय थिंक. सो चांगली आहे, तशी चांगली चांगली. आणि मी चिंचेचं पाणी म्हणजे गरम पाणी केलं कारण की आईने सांगितलं की 1 तास ठेवायला. पण माझ्याकडे एवढा पेशन्स नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नाही. आणि आता वाजले 11:30 आणि म्हणून मी गरम पाणी केलं आणि मग चिंचेचे कसं टाकू. आय थिंक सो तुम्हाला दिसतच असेल. तुम्हाला दिसलंच असेल पाणी. असं मी गरम पाण्यात केलंय ताकी लवकर त्याचा अर्क निघू 1 तासाच्या आत. तोपर्यंत मी काय करू नाही शकत कारण की मला पुरणपोळी गरम लागते विथ तूप. Oh my God! मी आता केली तर ती गार होऊन जाईल, त्यामुळे मी आता करणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काय अजून हवंय यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टावर तर माझे कॉमेडी व्हिडिओज चालूच आहे. पण मी असा विचार करते की आपण नवीन जे चॅनल ओपन आहे, नवीन जे पेज ओपन केलंय प्यारी तनया म्हणून, तर त्याच्यावर असं सगळं कुकिंग किंवा लाईफस्टाईल आणि स्टायलिंग वगैरेचे रील्स टाकावे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 सांगा की मी काय केलं पाहिजे अजून जे तुम्हाला आवडेल. कारण की मीच तुमचा विचार करणार आहे गाईस, अजून कोण करणार आहे. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच रील्स आणि असेच यूट्यूब व्हिडिओज करत राहील जे खूप इंटरेस्टिंग असेल आणि एंटरटेनिंग असेल. सो बऱ्यापैकी याचं अर्क आलेला आहे. मला बिलकुल आयडिया नाही. मी पहिल्यांदा कटाची आमटी करते. पटापट करते कारण की मला खरंच खूप भूक लागली आणि पहिल्यांदा मी काय नाही लागत आहे. पहिल्यांदा मी कटाची आमटी करते. सो स्टे ट्यून. आईने सांगितल्याप्रमाणे पहिले फोडणी द्यायची आहे आणि माझ्याकडे काय बरं सांगितलं मला काहीच आठवत नाहीये. तेल तापू देऊया आधी आपण. अय्या, मला आईने सांगितलेलं की पुरणाचं पाणी करायचं आणि ते मी केलंच नाहीये.
मी एवढं पुरण घेते माझ्यासाठी. इनफ आहे, खूप इनफ आहे. त्याच्यात पाणी घालूया. तर विरघळून घेतलं आहे मी सगळं पाणी. त्याच्यात अजून पाणी ॲड करेल. पण आता सध्या पुरतं ॲटलीस्ट फर्स्ट स्टेप केलेली आहे मी. आता मोहरी टाकते. खूप जास्त तापलंय आता तेल. ओ माय गॉड. मिरची टाकली आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग टाकूया. हे टाकल्यानंतर हे आपण चिंचेचं पाणी ऍड करणार आहे. जळलेलं नाहीये प्लीज. ओके. तर आई म्हटली की ह्याच्यात मी तिखट टाकलंय आणि गोडा मसाला किंवा काळा मसाला टाकलाय आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर हे जे आपण पुरणाचं पाणी केलंय ते ऍड करायचं याच्यात. जर का तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर खरंच खूप मनापासून थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ काढून माझा व्हिडिओ बघतायत. थँक्यू. चला आता आपण हे पाणी ऍड करूया. आमटीनंतर कोणता पण व्हिडिओ जो मी पुरणपोळीचा वगैरे केलेला होता तो माझ्याकडून डिलीट झाला आहे. कारण की खूप स्टोरेजमुळे तो व्हिडिओ दिसतच नाहीये मला. आय डोंट नो कुठे गेला आहे. माझ्याकडे फक्त एवढाच व्हिडिओ आहे. तर मी हा टाकते याच्यात. 1 hour later. गुड इव्हनिंग गाईज. मी पुरणपोळीचं जेवण केल्यानंतर जी झोप येते तुम्हाला तर माहितीच असेल. सो मी झोपून गेले आणि आता वाजलेत 5. आय मीन मी लगेच नाही झोपले ऍक्च्युली. मी एडिटिंग केली थोडीशी. म्हणजे हाच व्हिडिओ एडिट केला थोडासा, अर्धा जेवढा पॉसिबल होईल तेवढा. आणि मग मला झोप आली. मी कधी झोपली मला कळालंच नाही. आता वाजलेत 5. आता फ्रेश होते आणि मग आपण भेटूया. मी झालीये रेडी आणि निघालीये पार्लेश्वर मंदिरात, जे की आमच्या जवळच आहे. मी जिथे राहते तिथे. चलो फिर लेट्स गो. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपतीचं तर दर्शन झालेलं आहे. आता महादेवांचं दर्शन करूया. मंदिरात आल्यानंतर इतकं शांत वाटतं आणि हे मंदिर पण म्हणजे सगळ्यात फेमस आहे पार्लेश्वर मंदिर. आणि खूप छान वाटतं इकडे. हा व्हिडिओ शूट करताना मला एवढा ऑकवर्डनेस आला होता कारण की सगळे लोक माझ्याकडे बघत होते. पण तरी पण मी कॉन्फिडन्सनी केलं. 150 रुपया देगा. मी वरण भात केला आहे. दुपारी जेव्हा हेवी जेवण झालं त्यानंतर एवढं खायची अजून बनवायची काही इच्छाच नव्हती. आणि वरण भात इज बेस्ट इन द वर्ल्ड. सो मस्त वरण भात आणि मस्त तूप घालून आपण जेवण करते मी. एक मिनिट तुम्हाला दाखवते. तो येस, आता मस्त तूप घालूया आणि जेवते मी. मजा आया. ओके. सो आजचा व्लॉग इथे संपूया कारण की मोठा व्हायला नको, नाही तर तुम्ही बोर होऊन जाताल. सो येस, दिस वॉज माय संडे. खूप चिल, खूप रिलॅक्स आणि माझ्या पद्धतीने. सो कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि पहिलाच व्लॉग आहे. सो नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर का अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर. असेच व्हिडिओ येत राहतील, असेच तुम्ही सपोर्ट करा. आता मी झोपते कारण की मला उद्या सकाळी 6ला उठायचं आहे कारण की माझं कॉलेज आहे. सो लेट्स एंड दिस व्लॉग हिअर. थँक यू फॉर वॉचिंग टिल हिअर.
बाय बाय.